नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये। जनोना येथील नागरिकांचा अचलपूर पंचायत समितीसमोर आमरण उपोषण। अचलपूर पंचायत समितीसमोर वाघडोह ग्रामपंचायतमधील जनोना येथील नागरिकांनी बुधवारपासून 12 नागरिकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यांच्यासोबत महिला, पुरुष, मुलं या उपोषणस्थळी जे आहे ते डेरा टाकून बसले आहेत। नेमका विषय काय आहे तर जाणून येथील आदिवासी मेंढपाळ यांना जागा उपलब्ध करून घरकुल देण्यात यावी, तसेच 30 ते 40 वर्षापासून रहिवासी असून सुद्धा अजूनपर्यंत जागा नियमाकुल करण्यात आली नाही, तथा गावातील श्रीमंतांनी 4-5 वर्षांपासून मोठमोठे भूखंड अतिक्रमण केले आहेत। त्या सर्वांचे अतिक्रमण काढून पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, ती जागा नियमाकुल करण्यासाठी उपोषणाला बसले आहेत। या अगोदर सेवा पंधरवडा हप्ता सप्ताह अंतर्गत ग्रामपंचायत सचिव यांनी ठराव घेतला होते, परंतु त्या ठरावावर अजूनपर्यंत अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे ग्रामवासी यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असे स्पष्ट मत उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे। यावेळी आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी घेतला आहे सविस्तर आढावा। नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। नुकतेच अमरावती जिल्ह्यातील जनुना वाघडो ग्रामपंचायत अंतर्गत जनुना आणि या जनुना गावातील जे मेंढपाळ ते आदिवासी लोक आहेत, त्यांच्या अनेक समस्यांनी ग्रासित असलेलं गाव आणि आपण कित्येकदा सहारा समाजाच्या माध्यमातून त्या संदर्भात आपण आपल्या माध्यमातून बातम्या टाकलेल्या आहेत आणि यामध्ये अनेक वेळा ग्रामपंचायतने ठराव सुद्धा केलेले आहे। नुकतेच सेवा पंधरवडा सप्ताह अंतर्गत पालकमंत्री बावनकुळे यांनी जे अतिक्रमित जागा आहेत, जे 30 वर्षापासून तिथे राहत असेल ते अतिक्रमित जागा नियमाकुल करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यानुसार ग्रामपंचायतनी ठराव सुद्धा घेतलेला होता आणि यामध्ये सचिव आणि सरपंच आणि गावकरी यामध्ये समाविष्ट होते आणि त्या ठरावामध्ये पारित झालेला होता। परंतु नुकतेच काही दिवसापूर्वी अजून एक ग्रामसभा झालेली होती, त्यामध्ये काही जणांचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात त्या वाघडो ग्रामपंचायतमध्ये ज्या ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये धुमाकूळ झालेला होता आणि आता येथील जे रहिवासी आहेत जनुना येथील रहिवासी जवळपास आज पंचायत समिती अचलपूर पंचायत समिती समोर उपोषणाला बसलेले आहेत। कालपासून ते उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्यासोबत संपूर्ण गावातील जे नागरिक आहेत, महिला आहेत, लहान मुलं आहेत, हे सुद्धा यांनी ठिया आणि ते उपोषणाला आमरण उपोषणाला इथे बसलेले आहेत। परंतु कालपासून उपोषणाला बसले, अद्यापपर्यंत कुठलाही अधिकारी इथे आला नाही आणि उपोषणाला बसताना त्यांनी निवेदन दिलेले होते, परंतु त्यांचं मेडिकल करण्यासाठी इथं कोणता डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय कर्मचारी कोणी इथं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि पोलीस स्टेशनचा कुठलाच कर्मचारी इथे नाही आहे। परंतु त्यांच्या रास्त मागण्यासाठी त्यांना आज इथं उपोषणाला बसावं लागते, हे मात्र खंत आहे आणि आपण त्यांच्याशीच थेट संवाद साधणार आहे। आपल्यासोबत उपोषण करते जवळपास 12 लोकांनी इथं आमरण उपोषणचं हे केलेलं आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण गावकरी आणि गावातील महिला इथं या उपोषणामध्ये बसलेले आहेत, त्यांना साथ देत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि आपण बघतो की याच्यातील जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांची तब्येत खालावलेली आहे आणि ते आता आपल्याला झोपलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। आता आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहे। येथील जे उपोषण करते आहेत बेलसरे यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहे। काय विषय तुमचा आला, तुम्ही आज उपोषणाला कालपासून उपोषणाला बसलेले आहात, कुठला अधिकारी आला नाही, काय तुमच्या मागण्या आहे, काय विषय आहे? आमच्या मागण्या हे आहेत की आम्ही ग्रामसभा ठराव करून 3-4 ग्रामसभा ठराव पारित करून पुढं हे पत्र ग्रामपंचायतला द्यायला सांगितले आणि त्यांनी पाठवली बी। तहसीलदारकडे पत्र दिलं, ठराव दिलं आणि एसडीओ साहेबांकडे ठराव दिले आणि बीडीओ साहेबांकडे पण ठराव दिले। तर त्यांनी आदेशही दिले, पण आदेश दिल्यावरही पंचायत समिती आदेश दिले इथून आहे की नाही पुढं ग्रामपंचायतलाही आदेश दिल्यावर ते आमचे मागण्या पूर्ण नाही केल्या। म्हणजे तुम्ही ठराव जे दिले त्या ठरावामध्ये काय नेमकं विषय आहे? आमच्या ठरावामध्ये नेमकं विषय आहे की जे शासकीय जमीन आहे, शासकीय जमिनीवर जे आपले गोरगरीब लोक पात्र लोक सोडून बाकी अतिक्रमण काढून गावठाण विस्तार करणे आणि गोरगरीब ज्या घरात 4 ते 5 कुटुंब राहत आहे त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून त्यांना घरकुल देणे, हे आमच्या मागण्या आहेत। आणि आम्ही पंचायत समितीले चक्रा मारून मारून थकून गेलो आणि ग्रामपंचायत काही आमचं दखल ह्या विषयावर घेत नाही, फक्त ठराव पारित करते आणि काही 2-4 विरोधक लोकांकडून ते रद्दही करून टाकतो। म्हणजे तो विषय आहे की नाही काहीतरी बहाणा करून लांबणीवर घेते।
मग तसंही शासनाचा जे काही हे आहेत सुखसुविधा आहे गावांसाठी त्या गोरगरीब लोकांपासून पोहोचत नाहीये. मग तसंही गरीब माणूस मरत आहे. कुठल्या सुविधा न पोचता मरत आहे. त्यापेक्षा आम्ही म्हटलं आमच्याकडे पर्याय नाही. सगळ्या गोष्टी झाल्या, कागदपत्री झाल्या. तर त्याच्यापेक्षा म्हटलं आम्ही पंचायत समितीला येऊन इथंच मराव म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलो. आता काही दिवसापूर्वी पावसाळ्यामध्ये एक पालकमंत्री बावनकुळे यांनी जे अतिक्रमण जागा आहेत ती गावठाणमध्ये जी जागा आहे ती नियमाकुल करण्याचे आदेश दिले होते. तसा ठराव सुद्धा पारित झालेला होता. हा तो ठराव सुद्धा पारित केला, पण त्याच्यावरही आम्ही वारंवार ग्रामपंचायतला मीटिंग घेऊन ठरावामध्ये परत सांगितलं, पण त्यांनी हो म्हटलं, पण पुढं आम्हाला हो म्हटलं, पण त्याचं काही आम्हाला काही विषय कळविलंच नाही. म्हणून आम्ही थकून गेलो. वारंवार इथं येऊनही शासन आणि जास्त काही आम्हाला समजत नाही. आम्ही गरीब लोक. मध्यंतरी एक ठराव अजून झालेला होता की अतिक्रमण काढण्यासंदर्भात त्यावेळेस ग्रामपंचायत मध्ये गदारोळ झालेला होता. काय विषय होता तो? तो विषय दुसरा काही नाही, हाच विषय होता. एक 2-4 लोकांचं म्हणण्यावर रोड केला येणार नाही. तर आम्ही म्हटलं नियमाच्या बाहेर आहे का आमचा विषय? आणि आम्ही ग्रामसभा ठराव पारित करतोय तेव्हा पण आम्ही म्हटलं ग्रामसभामध्ये की कोणाचा आक्षेप आहे का, कोणाचं मत आहे का याच्यामध्ये, तर आत्ता सांगा ग्रामसभामध्ये. ग्रामसभा पारित झाल्यावर ते मग इकडे येऊन हे त्यांचं तक्रार टाकतात. मग तेव्हाच का नाही सांगत? आमच्या नियम बाहेर जर कामं असन, गोर गरिबांसाठी जागा जर मागणी जर काही योग्य नसल, तर मग आम्ही तक्रार करावं कुणाकडे? तर हाच आमचा विषय आहे, दुसरा काय. आपण बघतो आहोत की पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी एक आदेश काढलेला होता आणि जे 25-30 वर्षापासून जे अतिक्रमण करून राहत असतील त्या अतिक्रमणाला नियमाकुल करून आणि ते ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या नावाने लावायचा आदेश पारित झालेला होता आणि त्याला सेवा 15 मध्ये त्यांनी ग्रामसभेमध्ये ते हे सुद्धा केलं, ठराव सुद्धा घेतलेला होता. परंतु गावातील राजकारण आणि गावातील राजकारणामध्ये जे जे नुकतेच काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे यामध्ये यांचा विषय ही आला आहे की ज्या लोकांपाशी भरपूर जमीन आहे, कोणाजवळ 20 एकर आहे, कोणाजवळ 10 एकर आहे, कोणाजवळ 50 एकर आहे आणि श्रीमंत लोक आहेत, त्यांनी सुद्धा आता नुकतंच मोठमोठी जागा अतिक्रमण करून त्यांनी ताबा केलेला आहे. परंतु त्या अतिक्रमण काढण्यासंदर्भात त्यांचा विरोध होत आहे आणि त्यामुळं या गावकऱ्यांना जे उपोषणाला बसले आहे यांना त्रास होत आहे आणि ते ज्या लोकांना घरं नाही आहेत त्या लोकांना आज वंचित राहावं लागत आहे. त्या लोकांच्या मुळे आज त्याचसाठी ते उपोषणाला बसलेले आहेत. कुठंतरी जे मोठे लोक आहेत गावातील जे पुढारी आहेत ते पुढारी ग्रामपंचायतले हाताशी घेऊन या गरीब लोकांना अन्याय करतात. त्या संदर्भात आपल्यासोबत इथे नागरिक जुळलेले आहेत. काय सांगाल या संदर्भात जे तुम्हाला घर नाही आहे आणि काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे? त्या लोकांना अतिक्रम केलं. लोकाले ग्रामपंचायतले थोडा ग्रामपंचायत 4-8 दिवस हाव म्हणते, आम्ही पाठवला बा हे केला आणि नंतर खारिज करून ठेवून देते. कारण की ते लोक त्यांचे आशीर्वाद आहे त्यांचा त्या मॅनेज करायचा. कारण की सरपंचाचा आहे त्यांचा, सरपंच मॅनेज करू आला आणि ग्रामसेवक मॅनेज करू आला त्याच्यात. असे 4 खारिज केलेत आमचे अर्ज. म्हणजे त्या मोठ्या श्रीमंत लोकांनी अतिक्रमण केलं आहे का? हा तुमच्या मागण्या काय त्यांचं अतिक्रमण काढावं? काळा आमच्या गावाला जागा मोकळा करून द्यावा. म्हणजे जे लोक आता अतिक्रमण ज्या लोकांनी आता नुकतंच काही वर्षापूर्वी अतिक्रमण केलेलं आहे ते मोकळं करा आणि जे जुने लोक आहेत त्या लोकांची घरं नाही आहेत जे अतिक्रमण करून राहतात त्यांना ते नावाने उपलब्ध करून द्यावा. या मागणीसाठी आपण बसलेले आहोत. गाव विस्तार करून घ्यावा त्या जाग्यावर. त्या लोकांना राहायला जागा नाही, त्या लोकांना ते उपलब्ध करून द्यावा जागा. तर आता या उपोषणाला आपण म्हणजे कालपासून बसलेले आहेत. आता या उपोषणाचा जर मार्ग निघाला नाही तर आपण यापेक्षा उपोषण कोणत्या स्तरावर नेणार? आम्ही इथंच राहू. आम्ही इथंच मरले तर चालू, पण इथंच बसू आम्ही. हा बस. म्हणजे मरून आल्याचं चालेल पण आता न्याय भेटल्याशिवाय आपण इथं जाणार नाही. आपण बघतो आहोत की ज्या जनुना आणि वागडो ग्रामपंचायत काळा खडक आहे आणि काळा खडकावर अनेक मेंढपाळ जे बांधव आहेत ते कित्येक वर्षापासून पिढी तिथं राहून राहिले. परंतु ते जागा सुद्धा नियमाकुल करण्यासाठी यांनी ठराव घेतलेला होता आणि असेच आपल्यासोबत जुळलेले आहेत मेंढपाळ बांधव, त्यांच्याशी बातचीत करणार आहे आपण. काय सांगाल या जो आपण काळा खडक आहे अनेक ठिकाणच्या आपण जे विषय ते मांडले होते, काय सांगाल? माझं म्हणणं हेच आहे, मी वारंवार ह्यांना निवेदन देऊन राहिलो. ग्रामपंचायत मला ठराव देऊन राहिली, इथून इथपर्यंत येते, इथून पुढं काही कारवाई करत नाहीत. हे 2-4 लोक आहेत म्हणजे पुढारी लोक, त्याच लोकांना त्याला सल्ला देऊन शिंदे आमचा ठराव खारिज करण्यात येतो. मग असं कुठपर्यंत बुवा? म्हणून माझं म्हणणं असं आहे की आमच्यावाला जागा ते नावानं लावून द्या
आम्हाला तिथं लाईनची पाण्याची व्यवस्था करून द्या. आणि आम्ही आज नाही आहो, आम्हाला 70-80 वर्ष झाले आहेत त्याच ठिकाणी. बाप दादा आबा बाबा हे सर तिथंच वारले आहेत. मग आम्ही कुठं जाणार बुवा? आणि लहान लहान लेकरं आहेत सर. मग आता सर चांगलं नेटा आम्ही ताईर व्हायसाठी पाहून राहिलो, इथं एका जागी ताईर झालो पाहिजे असं एक माझं मत आहे. याच्यावर सरकार दखल घेऊन नाही राहिला. मग आता काय निर्णय देते ते पाहू, नाही तिथे मरून जाऊ. बस विषय संपला. आपण अनेकांच्या मागण्या ऐकून घेत आहोत आणि यांनी सांगितलं आहे की काळा खडक हे 70-80 वर्षापासून तिथं ते वस्तीमध्ये राहतात. माझ्याकडे कुरूप आहे ना, यांच्याकडे कुरूप सुद्धा माझ्याकडे मेंढराच्या पाशीच आहेत. 70 वर्षापासूनच्या पाशी आहेत माझ्यावर. आणि ही रास्त मागणी आहे आणि ही रास्त मागणी घेऊन शासनाचा जो नियम होतो, हा जो GR पास होतो, त्यानुसार कुठलाही अधिकारी त्यावर दखल घेत नाही. आणि जर ठराव घेतो तर ग्रामपंचायत ठराव म्हणजे महत्वाचा ठराव असतो आणि त्यावर पारित केला जाते. परंतु अनेकदा यांचे ठराव पास होतात, यांच्या समक्ष ठराव घेतात आणि ठराव कुठंतरी ते गाळ होतात आणि त्यानंतर दुसराच विषय निघतो. आणि असंच त्यांना म्हणजे भूलथापा देऊन त्यांना आतापर्यंत फसवणुकीचा प्रकार हा घडत आलेला आहे. त्यामुळे आता कुठंतरी न्याय मिळावा यासाठी संपूर्ण आंदोलनकारी ज्या महिला आहेत, जे पुरुष आहेत, हे सर्वचे सर्व आज उपोषणाला बसलेले आहेत. आपल्यासोबत महिला सुद्धा जुळलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. क्या क्या किस समस्या के लिए आप यहाँ पे उपोषण को बैठे? हमको घर नहीं है, संडास नहीं है, बाथरूम नहीं है, 3-3 लड़का नहीं है घर में, सुविधा नहीं है, जगह नहीं है रहने को। उसके लिए हम यहाँ पे उपोषण बैठा है। और गवर्नमेंट ने तो आदेश निकाला है कि भाई जो अतिक्रमण करके रह रहे हैं उनके नाम से वो जगह कर दो, फिर काय को बैठे? काय को बैठा? बड़ा बड़ा इंसान सब उसका हाथ में सब कुछ रहता, हम गरीब को कौन जानता? पिछली बार तो सचिव ने और सरपंच ने वहाँ पे ग्राम सभा भी लिया था, सर्वे भी किया था, अभी तक की हुई नहीं। कुछ नहीं होया, कितने हुआ? कुछ नहीं होया। ग्राम पंचायत में वैसे है ना, सब वैसे ही अब कितने दिन बैठेंगे तुम अगर मान्य नहीं हुई तो? है। जब तक हमारा काम नहीं होता जब तक हम बैठेंगे। यहाँ पे मर भी गया तो चलता। काय विषय आहे तुमचा वाला? माझ्याविषयी आता मालकीची जमीन आहे का नाही, ते न अतिक्रम करून घर बांधल्या. कोणी बांधल्या घर? कोणत्या लोकांनी बांधली? गवडी हा? गवडी गवळी लोकांनी. हा. तुमचं काय मत आहे? माझे मत आहे आमची जमीन आम्हाला वापस द्या. क्या बोलते? काय के लिए बैठे आप? बोलो बोलो बोलो। तो आप जो बैठे हैं यहाँ पे, क्या विषय, किस लिए बैठे हैं आप यहाँ? हम जाने ऐसा बैठा है यहाँ पर कि हमारा गौर गरीब को तकलीफ हो रहा है, घर का जगह नहीं है, जब तक इसीलिए हम यहाँ पे बैठा है। घर की जगह नहीं है तो अभी अभी तक के कहाँ रह रहे आप? जंगल में रह रहे, कहाँ रह रहे? नहीं रह रहे हम लोग का हमारा परिचय ऐसा है कि कौन बड़ा बड़ा लोग हुए ने ताबा किया है, हमको जगह नहीं है रहने का। जब तुम रहे कहाँ पे रहे? हम रहते हैं वैसे ही गली में रह रहे। हाँ अतिक्रमण करके झोपड़ी में रह रहे आप? हाँ, झोपड़ी में रह रहे। तो वो आपको नाम से करने के लिए आप उपोषण को बैठे? हाँ, उपोषण के बेटे नहीं, हमारा जो जगह मोकला जगह है वो पूरा लोग तबाह किया है, बड़े बड़े लोग ने, जब करके हमने यहाँ पे उपोषण में बैठा है। बड़े लोगों के वो अतिक्रमण निकाल के गरीब जो लोग हैं उनको जगह देना चाहिए। हाँ, वो बड़ा लोग का अतिक्रमण निकल के हमको गरीब लोगों को जगह होना, इसलिए हम उपोषण में बैठा है। क्या विषय? कि हमारे यहाँ गरीब लोग हैं हाँ। तो उनको जगह नहीं तो उनका नाम से घर को बनाना चाहिए। हाँ। तो एक ही घर में 4 लोगों ने हाँ। 5 संख्या है। हाँ। क्योंकि उनको जगह नहीं है रहने के लिए। हाँ। तो हम बोलते उनको अतिक्रम दे रहने को। गांव के बड़े लोगों ने बड़ी बड़ी जगह अतिक्रमण किया है। हाँ हाँ? हाँ, क्या कहना है तुम्हारा? वो निकालना चाहिए वो निकालना चाहिए, और गरीबों को बांटना चाहिए। गरीबों को बांटना चाहिए अतिक्रम। काय म्हणता आप्पाजी? काय सांगा तुम्ही? आता या वयात उपोषणाला बसलेला, जो इतके वर्ष तुमचा वय होऊन गेला, आता उपोषणाला बसलाय तुम्ही, काय सांगाल? त्या आदिवासीले घर नाही राहिले, त्याला अतिक्रमणाची जागा मिळावा हा. असे मोठे मोठे लोकांनी शेतबाग फळबाग असून त्यांनी शेड उभे केलं आणि बोरा बी चालू केल्या बिगर ऑर्डरच्या. अतिक्रम पुरा गाव तो अतिक्रमण मध्ये आहे. आता सरपंचाने अतिक्रमण केल्याचा आरोप झाला होता मागच्या वेळी. हा, आता अजून तसंच आहे. सरकारी जागेवर त्यांनी अतिक्रम केला. अतिक्रम त्यांनी म्हणजे की अतिक्रम करा उभा आहे आणि ह्याने जागा द्यायला हे नाही. सरपंच सुद्धा अतिक्रम करते. किती 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 याचं अतिक्रमण केलं सरपंचाने? सरपंचांनी केला, गावकरी लोकांनी केला, मोठ्या मोठ्या लोकांनी. हा. हे मोठे मोठे शेड बांधले रातोरात. म्हणजे श्रीमंत लोक आपल्या गरीबावर अन्याय करून आले असं तुमचं मत आहे? असं म्हणणं आहे. मग त्यावेळेला गरीबाला जागा मिळावाच. त्यांना घर सुद्धा राहिलं नाही. 4-4 लेकरं आहेत, सुनाबाई राहिल्या, ह्या राहतील कुठे? तर ह्यांना अतिक्रमण जागा आहे, ग्राम पंचायत तर्फे ह्यांनी द्यावा. म्हणजे जे आता लोकांना अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण मोकळा करून गरिबांना ते जागा त्याच्या नावानं करून द्या, असं तुमचं मत आहे. कोण बोलता याच्यात? हा?
कोणी काय सांगाल बोला. आजी कशाला बसली तू इथं? बोल 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 बोल. हे होते आपल्यासोबत गावकरी आणि ज्यांची तब्येत खराब आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. काय दादा, तुम्ही झोपलेले आहे, उपोषणाला बसले आहे तुम्ही कालपासून, तब्येत खराब आहे, अजून कोणता डॉक्टर आला नाही. आता तुम्ही इथं मरण यातना इथं भोगत आहे आणि यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथंच मरू, अशी त्यांचं मागणी आहे. तुम्ही काय बोलणार या संदर्भात? बरं काही नाही बोलतोय मी इथंच मरतो आता. हे होते आपल्यासोबत येथील जे ग्रामस्थ आहेत, यांनी एक भूमिका घेतलेली आहे. गरीब लोक आहेत आणि गरीब लोकांच्यावर अन्याय होत आहे. कुठेतरी श्रीमंत लोकांनी जे जागा आहेत, ज्या जागा मोठमोठ्या जागा यांनी हडप केलेल्या आहेत आणि त्या जागेच्या संदर्भात अतिक्रमण त्यांचा काढून आणि ज्या गरिबांना जे 25-30 वर्षापासून अतिक्रमण करून राहून आले त्याचा न्याय निवाडा आणि त्यांचे ठराव सुद्धा घेतलेले आहे. आणि नुकतेच आदेश पारित केले ते पालकमंत्र्यांनी की बा जे 30 वर्षापासून जे जागा अतिक्रमण करून राहून आले त्यांना नियमाकुल करून त्यांच्या नावाने करण्याचे आदेश सुद्धा दिलेले होते. आणि त्यानुसार ग्राम 15 सेवा सप्ताह अंतर्गत त्यांनी ते म्हणजे जे सरपंच आणि सचिव यांनी ठराव घेतलेला होता. पण ते ठराव कुठेतरी गाढ होत आहे आणि मोठमोठ्या लोकांनी मोठमोठ्या जागा, यामध्ये सरपंचाने सुद्धा अतिक्रमण केल्याचा आरोप यांनी सुद्धा केलेला आहे. आणि त्या अशा लोकांच्या जागा काढून ज्या लोकांना, गरजू लोकांना जे जागा नाही आहे त्यांना उपलब्ध करून त्यांना घरकुल देण्याची मागणी, आणि ह्याच मागणीसाठी, ते रास्त मागणीसाठी पंचायत समिती अचलपूर यांच्या सामने यांनी उपोषण मांडलेलं आहे कालपासून. परंतु कुठलाही अधिकारी इथे आलेला नाही आहे आणि त्यांनी एक हे घेतलेला आहे की जोपर्यंत याचा निकाल लागत नाही लागला तर आम्ही इथंच मरण यातना आणि इथंच मरण, हे त्यांनी आपल्या मनामध्ये भूमिका घेतलेली आहे आणि आता या उपोषणाला समोर जातात. सारासमाडी निलेश बालर असा रुपेश फाळगुंडे, अमरावती.